नमस्कार. परीस फाउंडेशन प्रस्तुत करत आहे हा खास माहितीपट आणि यात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या डिजिटल जगात ना आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. नोट्स काढायच्या झाल्यास कीबोर्ड वापरायचा की आपला नेहमीचा पेन? अगदी बरोबर. आणि हा फक्त सोयीचा प्रश्न नाहीये बरं का. आज आपण हेच शोधणार आहोत की या टायपिंग आणि रायटिंगच्या लढाईत आपल्या मेंदूला खरंच काय जास्त फायदेशीर ठरतं, कशाने आपली समज वाढते. ठीक आहे, चला तर मग एका अगदी नेहमीच्या ओळखीच्या प्रसंगापासूनच सुरुवात करूया. हे चित्र तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचे आहे नाही का? आपल्याला वाटतं अरे वा, सगळं काही पटापट लिहून होतंय म्हणजे सगळं लक्षात राहील. पण खरंच तसं होतं का? अगदी. आणि इथेच तर खरा मुद्दा आहे. इतक्या वेगाने सगळी माहिती आपण टाईप करून घेतो, पण मग परीक्षेच्या वेळी किंवा गरज पडते तेव्हा ती आठवत का नाही? म्हणजे बघा, खरी स्पर्धा पेन आणि कीबोर्डमध्ये नाहीच आहे. ती आहे वेगात आणि समजेत. स्पीड विरुद्ध अंडरस्टँडिंग. आणि असं दिसतंय की आपण नकळतपणे समजेपेक्षा वेगालाच जास्त महत्त्व देतोय. चला तर मग आता जरा विज्ञान काय म्हणतंय ते पाहूया. आपला मेंदू या दोन्ही गोष्टी म्हणजे टायपिंग आणि रायटिंग याकडे वेगवेगळ्या नजरेने पाहतो का? हो, आणि विज्ञान यावर अगदी स्पष्ट आहे. मानसशास्त्रीय सत्य हे आहे की जेव्हा एखादी गोष्ट दीर्घकाळ लक्षात ठेवायची असते किंवा खोलवर समजून घ्यायची असते, तेव्हा टाईप केलेल्या नोट्सपेक्षा हाताने लिहिलेल्या नोट्स खूपच जास्त प्रभावी ठरतात. आणि हा फरक का पडतो हे या स्लाइडवर अगदी छान दिसतंय. बघा, टायपिंग म्हणजे काय तर बहुतांशी शब्दशः कॉपी पेस्ट करणं, एक प्रकारची रोबोटसारखी क्रिया. पण जेव्हा आपण हाताने लिहितो ना, तेव्हा आपला मेंदू सक्रियपणे विचार करतो, तो माहितीवर प्रक्रिया करतो. अगदी. हाताने लिहिताना एक 4 टप्प्यांची मानसिक प्रक्रिया घडते. आधी आपण ऐकतो, मग ती माहिती समजून घेतो, त्यानंतर त्यातलं काय महत्त्वाचं आहे हे निवडतो आणि शेवटी ते आपल्या स्वतःच्या शब्दात उतरवतो. ही जी सगळी प्रक्रिया आहे ना, तीच माहितीला आपल्या दीर्घकालीन स्मरणात पक्की करते. आणि हे काही आम्ही हवेत बोलत नाहीये. ह्या सगळ्याला जगभरातल्या संशोधनाचा पक्का आधार आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रिन्स्टन आणि UCLA विद्यापीठाचा एक प्रसिद्ध अभ्यास. त्यांनी काय शोधलं माहितीये? जे विद्यार्थी लॅपटॉपवर नोट्स काढत होते त्यांनी खूप जास्त नोट्स काढल्या, अगदी शब्दशः. पण जेव्हा संकल्पना समजून घेण्यावर आधारित प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांची कामगिरी हाताने लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा खूपच कमी होती. हे फक्त परदेशातच नाही, आपल्याकडे भारतातही बघा. UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लेखनाचा सराव किती महत्त्वाचा मानला जातो, यामागे एक शास्त्रीय कारण आहे. लिहिण्याच्या क्रियेमुळे आपल्या मेंदूतील रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणजेच RAS सक्रिय होते. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या मेंदूचा फोकस स्विच आहे. तो चालू झाला की एकाग्रता वाढते. ठीक आहे, हे सगळं तर कळलं, पण मग आता करायचं काय? ह्या ज्ञानाचा वापर आपण रोजच्या आयुष्यात कसा करायचा? याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण टेक्नॉलॉजीला पूर्णपणे रामराम ठोकायचा. नाही. यावरचा उपाय आहे एक स्मार्ट हायब्रिड पद्धत वापरण्यात. म्हणजे असं बघा, जेव्हा खूप सारी माहिती फक्त जमा करायची आहे तेव्हा टायपिंग ठीक आहे. पण जेव्हा एखादा विषय खोलवर समजून घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे, तेव्हा मात्र पेन वापरा. नोट्स नेहमी स्वतःच्या शब्दांत काढा. शक्य असेल तर रंगीत पेन, छोटे डायग्रॅम्स, माइंड मॅप्स वापरा. यामुळे काय होतं की संकल्पना एकमेकांशी जोडल्या जातात आणि त्या जास्त चांगल्या लक्षात राहतात. चला तर मग आता आपण समारोपाकडे वळूया. या सगळ्या चर्चेचं सार काय? तर थोडक्यात सांगायचं झालं तर निवड आपल्याला करायची आहे. आपल्याला टायपिंगचा फक्त वेग हवाय की लिहिण्यातून मिळणारी खरीखुरी समज आणि बुद्धिमत्ता हवी आहे. हे वाक्य अगदी बरोबर आहे. टायपिंग वेग देऊ शकतं, पण लिहिणं बुद्धिमत्ता देतं. त्यामुळे पुढच्या वेळी एखाद्या क्लासमध्ये किंवा मीटिंगमध्ये लॅपटॉप उघडायच्या आधी एक क्षण थांबा आणि पेन आणि कागदाचा पर्याय विचारात घ्या. काय माहीत, शिकण्याचा आणि समजून घेण्याचा एक अधिक शक्तिशाली मार्ग आपल्या हातातच असेल. हा होता मनाचे खेळ या आमच्या मालिकेतील एक भाग. या भागाचे सादरकर्ते होते डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ञ. आणि हे सादरीकरण होतं परीस फाउंडेशनचं. आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.